के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण नवी मुंबईचा आत्ता 2024ला जो काही रिसेंटली पेपर झालेला आहे त्याचं इन डिटेल ॲनालिसिस पाहतोय। याच्या अगोदर जो काही रिसेंटली मीरा भाईंदरचा पेपर झालेला आहे त्याचा आपण इन डिटेल ॲनालिसिस पाहिलेलं आहे। त्याचे ज्यांनी कोणी पार्ट पाहिले नसेल ते तुम्ही जाऊन पहा। आणि हा जो काही नवी मुंबईचा पेपर आहे याच्यामध्ये आपलं जीके झालेलं आहे, त्याच्यानंतर मराठी झालेलं आहे, बुद्धिमापनचा एक पार्ट झालेला आहे आणि आता हा बुद्धिमापनचा जो काय लास्ट जे काय 25 क्वेश्चनमधले राहिलेले क्वेश्चन आज आपण कव्हर करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मीरा भाईंदरचा पेपर प्लस नवी मुंबईचा पेपर हा इन डिटेल ऑप्शन वाईज एक्सप्लेनेशन करण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच की यदा कदाचित सेम पॅटर्नला धरून मुंबईला पेपर रिपीट होऊ शकतो। मुंबईवरती जीकेला फोकस जास्त असतो, जीकेमधले त्यातल्या त्यात सायन्सला फोकस जास्त असतो, त्यामुळे तिथं पण मी तुम्हाला सांगितलं आहे की सायन्सचं करत असताना 10वी स्टेट बोर्ड करा, जुना 11वी थोडं स्टेट बोर्ड थोडं रेफर करा, PYQ मधला कसाही क्वेश्चन चुकू देऊ नका, अभ्यास 100%, त्याच्यानंतर लॉजिक प्लस ट्रिक्स आणि प्लस तिथला परफॉर्मन्स ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशनमध्ये तुमच्या खूप चांगल्या मार्कांमध्ये त्या ठिकाणी रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही। थोडा प्रमोशनचा पार्ट असा की सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तक आहेत। याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधल्या ज्या काय 78 प्रश्नपत्रिका झालेली आहेत त्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं उत्तरे व स्पष्टीकरणासह त्या ठिकाणी हे पुस्तक अवेलेबल आहे। याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका CRPFच्या आहेत आणि चालू घडामोडीसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। त्याच्यानंतर आपली 96वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये पोलीस भरतीसाठी रिक्वायर्ड असणारे सर्वच्या सर्व विषय त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। याच्यामध्ये 7000 प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रश्न तक्ते मुद्दे विवेचनाद्वारे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिकांचा समावेश, 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर, उत्तरे व स्पष्टीकरणे यांच्यासह दिलेली आहेत। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा संच, ह्या 25 निवडक प्रश्नपत्रिकांच्या संचामध्ये हे देखील विश्लेषण व स्पष्टीकरण अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती मोटार वाहन चालवण्याचे कायदे व नियम असे हे पुस्तक आहे। याच्यामध्ये हे आपण पाहू शकता की जे काय चालकसाठी रिक्वायर्ड असलेले वाहतुकीबद्दलचे वेगवेगळे सिम्बॉल्स असतील ते कलर फॉर्मॅटमध्ये याच्यामध्ये दिलेले आहेत। 2023 मधल्या आणि 2021 मधल्या झालेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये जे काही वाहतुकीबद्दलचे प्रश्न विचारले होते ते देखील प्रश्न या पुस्तकामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे। वाहतुकीचे जे काही नियम असतील, कायदे असतील यांची परीक्षा बुक माहिती त्याच्यामध्ये दिलेली, मोटार वाहन चालवण्याचा जो काही दुरुस्ती अधिनियम आहे 2019चा त्याची देखील माहिती याच्यामध्ये इन्क्लूड केलेली, शिवाय 650 नवीन MCQ याच्यामध्ये टाकलेले आहेत। त्याच्यानंतर जीकेसाठी आवश्यक असलेलं स्मॉलेस्ट जनरल नॉलेज असं के सागर पब्लिकेशनचं खास पोलीस भरती शिवाय MPSC त्याचबरोबर TCS IBPSच्या महत्त्वाच्या एक्झामसाठी उपयुक्त असलेलं पुस्तक आहे। 2024च्या ज्या काही सर्वच्या सर्व चालू घडामोडी ह्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे, तुम्ही कव्हर पेजवरून पाहू शकता। त्याच्यानंतर आपलं संपूर्ण मराठी म्हणून मराठीचं पुस्तक आहे। याच्यामध्ये व्याकरण प्लस शब्दसंग्रह असं दोघांचं कॉम्बिनेशन आहे। शब्दसंग्रहाचं के सागरचं पुस्तक हे MPSCच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गाजलेलं पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये 1000 वाक्यप्रचार 500 म्हणींचा त्या ठिकाणी समावेश केलेला दिसतो। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाने या पुस्तकाला सर्वोत्कृष्ट दर्जेदार पुस्तक असं नामांकन दिलेलं आहे। त्याच्यानंतर आपलं समग्र अंकगणित म्हणून अंकगणितचं पुस्तक आहे। बुद्धिमापनचं देखील पुस्तक आपल्याकडे आहे। या पुस्तकाला देखील महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाने उत्कृष्ट पुस्तक म्हणून त्या ठिकाणी नावाजलेलं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी बुद्धिमापनच्या क्वेश्चनपर्यंत आलो होतो। त्यातला 35 नंबरचा क्वेश्चन मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याचा प्रिंटिंगचा विषय असल्यामुळे तो थोडा समजत नाही, परंतु मी तुम्हाला तो थोडा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। आता इथं स्पेस फार जास्त कमी आहे, पण त्यांनी काय केलं या क्वेश्चनमध्ये 1 3 5 8 2 7 परत 2 7 9 परत 5 8 2 7
9 1 2 3 7 9 1 3 असं त्या ठिकाणी, म्हणजे हे लॉजिक त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये लागणं तसं कठीणच आहे. तर हिथं शेवट 27 दिसत आहे बरं का, हिथं 91 दिसत आहे प्रश्नचिन्हाच्या अगोदर आणि प्रश्नचिन्हाच्या नंतर 27 दिसत आहे, प्रश्नचिन्हाच्या अगोदर 91 दिसत आहे. म्हणजे काहीतरी लॉजिक हिथंच लावलेले असं एवढ्यावरून लक्षात येतं. बरं 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 संख्यांचा त्या ठिकाणी ग्रुप असण्याचे चान्सेस आहेत. मग आता बघू आपण 1 2 3 4 5 6 7 तोडला हिथं. जर हिथं तोडला तर आपल्या असं लक्षात येईल जर हिथं 9 नंतर जर तो अंक तोडला तर हा जो काही 13 आहे सुरुवातीचा 13 तो ह्या 9च्या नंतर मांडलेला दिसतो. इथं बघा 1 2 3 4 5 6 7 7 नंतर रेष मारली 1 2 3 4 5 6 आणि 7 परत 7व्या घरानंतर रेष येणार. मग आता बघा परत 1 2 3 4 5 6 7 7व्या घरानंतर रेष आणि परत 1 2 3 4 5 6 7 आले लक्षात. मी 7चे ग्रुप होतील हे कशावरून अंदाज मानला, कारण इथं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 3 अंक आहेत बघा, म्हणजे 3 वेळा प्रश्नचिन्ह दिले त्याच्यानंतर 27 लिहिलं. हां मग ज्या अर्थी प्रश्नचिन्हाच्या नंतर किती घरं दिलेत 2 घरं दिलेत त्याचाच अर्थ प्रश्नचिन्हाच्या अगोदर पण 2 घरं असण्याचे चान्सेस आहेत. या लॉजिकनं मी ह्या 91 पासून तोडलं आणि टोटल मोजलं, हे 2 हे 3 5 आणि हे 2 7 बरोबर 7 7चे ग्रुप झाले. बरं 7 7चे ग्रुप झाल्यानंतर आपलं निम्म काम तर झालं. निम्म काम झाल्यानंतर पुढे मी विचार असा केला की हा जो काही 13 आहे तो 13 मला हा 9 शेवटचा अंक आहे ह्या 9च्या नंतर मांडलेला दिसतो. म्हणजे ज्यानी सुरुवात होते बघा, ज्यानी पहिल्या दोघांनी सुरुवात होणार आहे तो त्या रेषेच्या अलीकडच्या अंकाच्या नंतर मांडलेला आहे. मग इथं बघा इथं 9 मांडलेला आहे आणि 9च्या नंतर हा 13 मांडला. इथं 9च्या नंतर हा 13 घेतला. मग राहिलेला मग क्रम कसा राहील इथं बघा, हा जर 13 मागं जाणार असेल तर इथं किती राहिलेत 5 8 2 7 9 आणि 13. मग नेक्स्ट ह्याला काय होईल, जे सुरुवातीचं असेल म्हणजे इथं 58 सुरुवातीला आहे, आता हे 58 काय होणार, हे 58 मागं जाणार. 58 काय होणार मागं जाणार. बघा इथं बरोबर 58 मागं कुठं जाईल, ह्या 13च्या नंतर म्हणजे 3च्या नंतर 58 येईल. म्हणजे हे 3 जे आहेत त्याच्यानंतर 58 येईल. मग आता बघा हा 3 मांडला, या 3ला असाच मांडला, ह्या 58ला मागं टाकला, 58ला मागं टाकला. मग सुरुवात कशाने होईल, ह्या 27 9 न होईल ना. मग बघा 27 91 झालं. बघा 27 91 358 27 358 आणि मग परत पुढं आता काय होईल की हितला हा जो 27 असणार आहे बघा, हिथं सुरुवात 91 न झालेली दिसते का, हिथं 91 आहे, हिथं 35 आहे, 8 आहे. मग हा 27 कुठं जाईल, मागं जाईल बरोबर का. हा जो 27 आहे हा 27 कुठं जाईल, ह्या 8च्या मागं जाईल. मग बघा मी 8 लिहिलं, त्याच्या मागे हे 27 लिहिलं. मग हिथं 27 आहे का, आहे 27. मग त्याच्या अगोदरच्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, 8 येईल. हिथं 8 आहे, हिथं 8 आहे, हिथं 835 583 ऑप्शन गेले. ओके बर आता काय होईल, ही 91 35 न सुरुवात होईल, 91 35 ने सुरुवात होईल. मग 91 35 न सुरुवात झाल्यानंतर हिथं 91 दिले का, हो दिलेले. मग हे 91 दिलेले. मग 27 दिले का, हो 27 पण दिलेलं आहे. मग राहिलेले अंक कुठले राहतील, 358 358 म्हणजे 358 हे त्या ठिकाणी उत्तर त्या प्रश्नाचं राहील. विद्यार्थी मित्रांनो, हा त्या एक्झाम हॉलच्या प्रेशरमध्ये एवढं लॉजिक लागणं हे मला अवघड वाटतं. म्हणजे एवढं सोपं नव्हतं क्वेश्चन की सहजासहजी समजणारा असा क्वेश्चन नव्हता. तुम्ही डिरेक्टली एकतर ऑप्शन नंबर 3 किंवा ऑप्शन नंबर 2 हाणून येणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं, कारण त्या ठिकाणी असं लॉजिक लागणं लय अवघड होतं. जर तुम्ही 3 मारला असता तर उत्तर चुकलं असतं. पण तुम्ही एक लक्षात घ्या, 2-3 मध्ये उत्तर राहण्याचं त्या ठिकाणी काय आहे, कल राहिलेला दिसतो. 2-3 मध्ये त्या ठिकाणी उत्तर राहतच. आता हिथल्या पण प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला लागलं नसतं एच हेड, तर मला असं वाटतं ह्या प्रश्नाचं पण उत्तर तसंच काहीतरी दिलेलं आहे, पण सोप्या स्वरूपाचा प्रश्न होता. आपण मिरर इमेज आणि
मिरर इमेज आणि पाण्यातली इमेज हे का मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे. 36 झालाय, 37 झालाय, 38 झालाय. 38 ह्या प्रश्नाचा विषय असा आहे, ऍक्च्युली ह्यांनी चौरस असं विचारायला पाहिजे होतं बरं का. आता ते काय करतील माहिती नाही, म्हणजे चौरस किती हे विचारलं असतं तरच हे 18 उत्तर येते. कारण आपण ज्या मेथडनं ज्यावेळेस आपण डायगोनल मेथड वापरतो 1 2 1 2 3 त्यावेळेस आपण 1 2 3 केलं बघा. इथं 1 2 3 2 3 आणि मग ह्या 3 ने ह्याला गुणलं, 2 ने ह्याला गुणलं आणि 1 असे घेऊन जे 14 काढले आणि हे बाहेरचे 4 1 2 3 आणि 4 असं मिळून 18 उत्तर काढलं. पण हे चौरस आहेत. चौकोन मोजले असते तर हे साधारणतः नियर अबाउट 40च्या घरात त्या ठिकाणी गेलं असते. कारण चौकोन म्हटलं की परत हा एक चौकोन झाला असता, परत हिथून हा एक अजून एक झाला असता, परत हा एक अजून एक झाला असता, अशी संख्या वाढत गेली असते. म्हणजे ते आपण त्या ठिकाणी मोजलेलं नाही. 39 नंबरचा क्वेश्चन झालेला आहे. आता 40 नंबरचा क्वेश्चन, विसंगत शब्द ओळखा. विसंगत शब्द ओळखा. विसंगत शब्द ओळखा. खालीलपैकी विसंगत शब्द कोणता? टीव्ही, मोबाईल, इंटरनेट आणि ईमेल. मग ह्याच्यातला विसंगत शब्द आहे टीव्ही. का बरं टीव्ही आहे? त्याचं कारण असं, मोबाईलवरती तुम्ही बोलू शकता, हो बोलू शकतो. इंटरनेटचा वापर करून तुम्ही एकमेकांशी बोलू शकता, संवाद साधू शकता, मेसेज पाठवू शकता, काही करू शकता. ओके, म्हणजे इंटरनेट पण त्याचंच माध्यम आहे. ईमेलद्वारे पण तुम्ही बोलू शकता, मेल करून एकमेकांशी बोलू शकता. म्हणजे ही तिन्ही साधने कशी आहेत? कम्युनिकेशनची आहेत, म्हणजे संवादाची आहेत. बघा, ही तिन्ही साधने कम्युनिकेशन म्हणजे संवादाची आहेत. टीव्ही हे साधन कम्युनिकेशनचं नाही. आपण जी काय मालिका लागेल तीच बघेल का, आपल्याला आपण त्यांच्याशी बोलून ठरवणार आहे का? नाही. टीव्ही हे कम्युनिकेशनचं साधन नाही. या लॉजिकनं ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 टीव्ही असं राहिलं असतं. आता पुढचा 41 नंबरचा क्वेश्चन. ह्याच्यामध्ये बघा काय केलंय, ABC मध्ये 14 लिहिले, CDE 14 लिहिले, 50 लिहिले आणि पुढे प्रश्नचिन्ह दिले. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला ओळखायचं. काय करायचं? आता आपल्याला माहिती आहे आपल्याकडे ABCD आहे बरोबर. ABCD मध्ये आपल्याला सगळे अंक माहिती आहेत. मग त्याच्यानुसार क्रमवारीनुसार टाकत जायचं. बघा आपल्याला माहिती आहे A कितीचा आहे? 1चा आहे. B किती? 2चा. C किती? 3चा. बर, आपल्याला मधली फिगर किती आली पाहिजे? 14 आली पाहिजे. बर, काय लॉजिक लावलेलं असू शकतं? सुरुवातीला काय करू आपण, ज्या अर्थी अंक वाढतोय त्या अर्थी 100% एक तर बेरीज असेल किंवा गुणाकार असेल, वर्ग असतील किंवा घन असतील. याच्या बाहेर लॉजिक जाणार नाही, कारण आकडा वाढत चाललाय ना. मधला आकडा ह्या बाहेरच्या अंकांपेक्षा जास्त आहे. जर कमी असता तर वजाबाकी असते. मग पहिल्यांदा मी बेरीज करून बघितले. आपले ट्रायल अँड एरर ना. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6ची दुप्पट केली, 6 2 12, इथं किती? 14. म्हणजे 100% हे लॉजिक चालत नाही. म्हणजे सगळ्यांची बेरीज केली, गुणिले 2 केलं, दुप्पट केलं तरी ते होत नाही. म्हणजे पहिलं लॉजिक आपलं फेल झालं. बरं, आता दुसरं काय करू आपण? काय करू? सगळ्यांचा गुणाकार करून बघू. बे एके बे, 1 गुणिले 2 गुणिले 3 किती होईल? बे एके बे, बेत्रिक 6, परत 6 आलं, 6 गुणिले 2 केलं, दुप्पट केली तरी 12च येते. म्हणजे हेही लॉजिक फेल झालं. आपण काय केलं? बेरीज केली होती पहिल्यांदा, 1 + 2 + 3, 5 आणि 2 6, 6 आलं होतं, 6 गुणिले 2 केलं, उत्तर किती आलं? 12. मध्ये किती पाहिजे? 14. म्हणजे हेही लॉजिक आपलं गेलं होतं. पुढचं लॉजिक काय वापरता येईल? आपल्याला म्हणते इथं 1 आहे, इथं B म्हणजे 2 आहे, C म्हणजे 3 आहे. बरं, ह्यांचा आता वर्ग करायचं आणि चौथं लॉजिक म्हणजे घन करायचं. त्याच्या पलीकडे लॉजिक जाणार नाही. 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग. बर, बघू 1चा वर्ग किती? 1, 2चा वर्ग किती? 4, 3चा वर्ग किती? 9, 9 1 10 1 14 आले 14. म्हणजे हे लॉजिक असण्याचे चान्सेस आहेत. 100% आहेत असं नाही, कारण हे दुसऱ्या फिगरला पण ते काय झालं पाहिजे? अप्लाय झालं पाहिजे. मग आता इथं बघा, C म्हणजे किती आहे? 3. बघा, D मध्ये 4, E म्हणजे 5, E म्हणजे 5. बरं, मग इथं लागतंय का बघू आपण. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग. बरं, 3चा वर्ग किती? 9, 4चा वर्ग किती? 16, 5चा वर्ग किती? 25, 5चा वर्ग 25. मग बघा 16 अधिक 9 किती झाले? 25, 25. 16 अधिक 9 25 अधिक हे 25 किती झाले? 50. उत्तर किती? आपल्याला उत्तर किती पाहिजे मध्ये?
उत्तर पाहिजे 50च, म्हणजे 100% हेच लॉजिक आहे. म्हणजे कडेच्या जे काही ABCD मध्ये दिले त्या ABCDच्या जे काय ABCDचं जे काय नंबरिंग आहे त्या नंबरिंगचा काय करायचा, वर्ग करायचे आणि वर्गांची बेरीज, असं त्या ठिकाणी लॉजिक आहे. मग आता बघू राहिलेले ह्याच्यासाठी ते वापरू. मग आता बघा ई कितीला आहे, 5ला. ई आहे 5. EFG 5, 6 आणि 7. मग 5चा वर्ग किती, 5चा वर्ग अधिक 6चा वर्ग अधिक 7चा वर्ग. 5चा वर्ग किती, 25. 6चा वर्ग किती, 36. 7चा वर्ग किती, 49. करा बेरीज. बघा 6 आणि 5 11, 11 आणि 9 20, हातचा आला 2, 2 आणि 4 6 आणि 2 8, 8 आणि 3 11. 110 उत्तर त्या ठिकाणी यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. ओके, आलं लक्षात. म्हणजे काय केलंय त्या ठिकाणी की जे बाबा नंबरिंग दिलं होतं त्यांचा वर्ग केला आणि त्या वर्गाची बेरीज, असं त्या ठिकाणी लॉजिक आहे. 42 नंबरचा क्वेश्चन. परत जसं मगाचा 35 नंबरचा क्वेश्चन होता का, त्याच पॅटर्नवरती हा 42 नंबरचा क्वेश्चन आहे. जसा 35 होता तसाच. आता बघा काय केलंय त्यांनी. बेचाळीस नंबरचा क्वेश्चन. खालील वर्णमालेत रिकाम्या जागी बसणारा योग्य पर्याय ओळखा. रिकाम्या जागी बसणारा योग्य पर्याय आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचा आहे. AB डॅश CB डॅश A डॅश C डॅश A परत B नंतर AAB. बर AAB म्हणजे हिथं AAB असं दिसतंय, AAB हिथं नसतं AB दिसतंय. बर म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय करायचं असतं माहिती का, मी ह्याच्या अगोदरचे पण माझे लेक्चर आहेत, मला वाटतं नागपूरचा पेपर असावा किंवा पुणे आयुक्तालयाचा पेपर असावा, ते सांगताना मी सांगितलं होतं की एक तर तुम्ही 3चे ग्रुप पाडा, 4चे ग्रुप पाडा, 5चे ग्रुप पाडा, ह्याच्या बाहेर तुम्हाला शक्यतो पोलीस भरतीला ग्रुप जाणार नाहीत. ज्या अर्थी हितच बघा या ठिकाणीच 5 किंवा 6चा ग्रुप जास्तीत जास्त असा असतो. 3, 4, 5, 6 ह्याच्या बाहेर ग्रुप जात नाही. छोटे छोटे ग्रुप पाडायचे, खाली ऑप्शन वरून जायचं, ते ठेवत राहायचं. जर ऑप्शन वरूनच, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन वरूनच निघते एवढं लक्षात ठेवायचं. 42 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर हे ऑप्शन वरूनच निघतं. त्यामुळे अशा क्वेश्चनला लगेच हात घालायचा नाही. बाकीचे जेवढे टप्प्यातले विषय आहेत, अंकगणित टप्प्यातला विषय असतो, पटकन सोडून घ्यायचं, फॉर्म्युला टाकला की उत्तर. त्याच्यामुळे अशा प्रश्नांना थोडा वेळ द्यायचा. आता बघा ह्या प्रश्नांमध्ये ऑप्शन पुटअप करणं गरजेची गोष्ट आहे. मग बघा AB नंतर डॅश दिलाय, मग मी सुरुवातीला ग्रुप कितीचा करणार, तिघांचा करणार. इथं डॅश पण दिलेला आहे. बरं तिघांनंतर रेष मारली, परत CB डॅश, परत तिघांनंतर रेष मारली, E डॅश C परत रेष मारली, त्याच्यानंतर डॅश BA परत डॅश मारले, नंतर राहिलं AB. ओके, तुम्हाला वाटलंच तर लिहून देऊ का मी ते. बघा ती सिरीज आपण लिहू. ग्रुप आपल्याला असेच पाडायचे 3, 4, 5, 6चे. आता बघा सुरुवातीला आहे AB, त्याच्यानंतर डॅश, त्याच्यानंतर काय आहे CB, त्याच्यानंतर आहे डॅश, नंतर आहे A, नंतर आहे डॅश, परत C डॅश B AAB. ओके, बरं आपलं काय करायचं, पहिल्यांदा मला दिसतंय 1, 2, 3 नंतर डॅश आहे, तर मी सुरुवातीला 3 पासूनच ग्रुप पाडणार. 3 नंतर रेष मारली, परत 3 नंतर रेष मारली, 1, 2, 3 नंतर रेष मारली, 1, 2, 3 नंतर रेष मारली. बरं AB तर दिसतंय, म्हणजे इथं AB आहे, इथं AB आहे. बरं टाकत राहू. पहिला ऑप्शन काय दिलाय, CCBA. बघा काय दिलंय, CCBA. बरं CCBA पहिला ऑप्शन दिलाय. मी आता काय करणार, त्या C ला इथं टाकणार. पहिल्या ठिकाणी इथं C टाकलं. बघा पहिल्या ठिकाणी C टाकला, काय झालं ABC. दुसऱ्या ठिकाणी काय टाकला, परत हा दुसरा C टाकला, दुसऱ्या रिकाम्या जागी दुसरा C टाकला. मग काहीतरी रिपिटेशन दिसलं पाहिजे, ती सायकलचं रिपिटेशन दिसलं पाहिजे. ABC नंतर CBC. बघा ABC नंतर CBC, मग असंच चाललं पाहिजे. ABC परत CBC, परत आता इथं काय यायला पाहिजे, ABC. बर आहे ABC,
नंतर काय यायला पाहिजे, CBC यायला पाहिजे. पण इथं काय दिलाय, ए दिलाय, इथं ए दिलाय. म्हणजे ABC, त्याच्यानंतर हे 1 नंबरला यायला पाहिजे ABC, 2 नंबरला यायला पाहिजे CBC. म्हणजे ABC CBC, परत हीच रिपीट व्हायला पाहिजे पुढं. काय, ABC CBC. मग इथं काय झालं, ABC CBC, परत ABC आलं, पण लास्टला तिथं ए असल्यामुळे तिथं काय झालं, CBC येण्याऐवजी काय आलं, ABA आलं. म्हणजे पहिला ऑप्शन बसत नाही. तुम्हाला ह्याच मेथडनं ट्राय करावं लागणार आहे. याला दुसरा कुठलाही शॉर्टकट पर्याय नाही. ओके, म्हणजे मला एवढं कळलं की पहिला ऑप्शन बसत नाही. बरं, चला लगेच रफ करायचं, दुसरा ऑप्शन आपण ट्राय करू. पहिला ऑप्शन गेला. आता दुसरा ऑप्शन काय आहे, CABC. बघा, CABC मी ठेवते ना तसंच, परत 3 ह्याच्या ग्रुपमध्ये मी ठेवते ना CABC. मग पहिल्यांदा मी काय ठेवणार, इथं C ठेवणार, इथं काय ठेवणार, A ठेवणार, इथं काय ठेवणार, B ठेवणार, आणि इथं काय ठेवणार, C ठेवणार. आता चेक करणार, ABC, बरं ABC CBA हेच परत रिपीट व्हायला पाहिजे, ABC CBA. बरं, परत पुढे इथं झालं का ABC, हो झालं ABC. मग पुढं काय व्हायला पाहिजे, CBA ABC CBA झालं ना. इथं पण ABC CBA, परत हेच पुढं तसंच व्हायला पाहिजे, ABC CBA झालं. असंच पुढं कंटिन्युएशन मध्ये सायकल चालू राहणार. म्हणजे 100% ऑप्शन नंबर 2 माझं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण याच मेथडनं त्या ठिकाणी चेक करावं लागणार आहे. याला दुसरा शॉर्टकट नाही. तुम्हाला हेच अशाच पद्धतीनं सुरुवातीचे 3चे ग्रुप पाडायचे, 3 मध्ये बसलं तर ठीक, परत 4 ह्याचे ग्रुप पाडायचे, 4 ह्याच्यामध्ये बसतंय का बघायचं. शक्यतो काय करायचं, जिथं हे दिलंय का नाही शेवटून थोडं चेक करायचं, त्याच्यानंतर जिथं डॅश मारलाय तिथं चेक करायचं. आणि 3, 4, 5 आणि 6 शक्यतो तुम्हाला 3 आणि 4 मध्येच, मी आतापर्यंत जेवढे क्वेश्चन बघितले शक्यतो 3 ह्याच्याच तुम्हाला ग्रुप दिलेत. जास्तीत जास्त काही ठिकाणी 4 ह्याचे दिलेत. आपल्याला पूर्ण एका नजरेत सिरीज धरायचे, ते एका नजरेत हे एंड टू हे एंड पूर्ण एका नजरेत बघायचं. एका नजरेत बघितल्यानंतर थोडासा अंदाज येतो. बघा ना, इथं AB आहे लास्टला, इथं सुरुवातीला AB आहे, म्हणजे ABचं काहीतरी रिपिटेशन असलं पाहिजे. मग बघा बरं, इथं ABचं रिपिटेशन दिसलं का, AB दिसते का रिपिटेशन. म्हणजे ह्याच्यावरून थोडे अंदाज बांधायचे की जिथं डॅश मारलाय का नाही त्याच्या जवळचे बघायचे काय ते, आणि ऑप्शन टाकत पुटअप करत यायचं. सगळे ऑप्शन टाकल्यानंतर ना आपल्या फक्त डोक्यात एवढं असलं पाहिजे की 30 सायकल काय झाली पाहिजे, परत रिपीट झाली पाहिजे. एवढं आपल्या लक्षात आलं पाहिजे. मगाचा पण क्वेश्चन 35 नंबरचा सेम तसाच होता. पुढं 43 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा. हा पण प्रश्न त्या ठिकाणी अवघड होता बरं का. म्हणजे तिथं लक्षात येणं अवघडच आहे की बाबा ह्यातला विसंगत पर्याय कुठला आणि का विसंगत, ही गोष्ट त्या ठिकाणी टपच आहे ओळखणं. मग आता बघा 32, 56, त्याच्यानंतर 63, 57, 51, 48 आणि 27, 17. बरं, ह्यातली विसंगत म्हणजे चुकीचे हे कुठले. मग आता बऱ्याचशा मित्रांनी काय केलेले, ह्या सगळ्यांची बेरीज केली. मग बेरीज करून बघितली, आपल्या रेग्युलर मेथड बेरीज करायची. 3 आणि 2 5, 5 आणि 1 5 आणि 5 10, 5 16. पहिल्याची बेरीज आली 16. बरं, दुसऱ्याची बेरीज करा. 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, 14 आणि 7 21, 14 आणि 7 21. बरं, पुढं 5 आणि 1 5 आणि 5 10, 10 आणि 8 18. बरं, पुढच्याची बेरीज 7 आणि 7 14 आणि 1 15, 15 आणि 2 17, 15 आणि 2 17. मग सगळ्यांचं म्हणणं काय आलं की बाबा हे आणि
ह्या सगळ्यांना कशाने कशात तरी भाग जातो, पण 17 ही मूळ संख्या आहे, 17 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे बऱ्याच जणांनी ऑप्शन नंबर 4 मार्क केलं, परंतु आन्सर की मध्ये तसं उत्तर त्यांनी दिलेलं नाही. त्यांनी काय लॉजिक लावलेले या ठिकाणी, त्यांनी असं लॉजिक लावलेले बघा, त्यांनी या प्रश्नाच्या बाबतीत असं लॉजिक लावलेले, तीन दोन बघा, 3 2 5 आणि 6, 3 आणि 2 5 6 हा कसोटीवरती असलेला क्वेश्चन बरं का. शक्यतो कसोटीवरती एक तरी क्वेश्चन विचारला. तुम्हाला मी सांगितलंय कसोटी हा पहिल्या चॅप्टरचा पार्ट आहे की परिमेय संख्या कुठल्या, अपरिमेय संख्या कुठल्या, संयुक्त संख्या कुठल्या, मूळ संख्या कुठल्या, हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याच्यातलाच पार्ट आहे कसोट्या. आता बघा, कसोट्यांमध्ये ह्यांनी 11ची कसोटी विचारली. 11च्या कसोटीचा त्या ठिकाणी 11ची जी काय कसोटी, त्या 11च्या कसोटीचा त्या ठिकाणी लॉजिक लागतं. 11ची कसोटी काय सांगते की अल्टरनेट संख्यांची जी काय वजाबाकी ही एकतर 0 आली पाहिजे किंवा 11 आली पाहिजे. बघा, अल्टरनेट संख्या असतात म्हणजे कसं, 6 आणि 2 किती झाले बघा, एकक स्थानापासून मी नेहमी सुरुवात करतो. 6 आणि 2 किती झाले, 6 आणि 2 8 झाले, आणि 5 आणि 3 किती झाले, 8 झाले. यांची वजाबाकी किती आली पाहिजे, एकतर 0 आली पाहिजे किंवा 11 आली पाहिजे. 8 8 गेले, 0 झाले, म्हणजे 100% पहिल्याला 11 भाग जातो, 11 भाग जातो. दुसरी संख्या घ्या, 6 3 5 आणि 7, एकक स्थानच्या तिथं ठेवायचा. एकक स्थानच्या किती, 7 आहे. 7 नंतर अल्टरनेट संख्या, एकक स्थान नंतर अल्टरनेट, एक वगळून, अल्टरनेट म्हणजे एक वगळून, 7 नंतर अल्टरनेट म्हणजे मधलीला झाकायची, त्याच्या पुढची संख्या घ्यायची. किती झाले, 7 आणि 3 10 झाले. 7 आणि 3 10 झाले. आणि हिथं किती, 6 आणि 5 11. हिथं बाकी 0 येत नाही किंवा 11 येत नाही, कारण हिथं ह्यांची वजाबाकी केली तर उत्तर काय येईल, 1 येईल. बरं ठीक आहे, हिला होल्ड केलं. तिसरी संख्या कुठली, 51 48. 51 48. बरं, अल्टरनेटिंग संख्या बघा, 8 आणि 1, 8 आणि 1 किती झाले, 9, आणि 5 आणि 4 किती झाले, 9. ह्यांची वजाबाकी केली, बाकी किती, 0, म्हणजे हिला पण 11 भाग जाणार. आता लास्ट संख्या 27 17. 27 17. बरं, अल्टरनेटिंग संख्या बघा, हिथं 7 आहे, हिथं 7 आहे. 7 आणि 7 14. 7 आणि 7 14. आणि ही अल्टरनेटिंग संख्या किती झाली, 2 आणि 1 3, वजा 3, उत्तर किती आलं, 11. म्हणजे एक तर ती 0 ते 11 मध्ये असली पाहिजे. हिथं 0 आला, हिथं 0 आला, हिथं 11 आला, म्हणजे लास्टच्या संख्येला पण 11 भाग जाईल. परंतु जे काय 63 57 आहे हिला 11 भाग जाणार नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे. 11ची कसोटी त्या ठिकाणी विचारली होती. ओके, बाकी काय दुसरं लॉजिक लागेल असं मला काय त्या ठिकाणी ह्या प्रश्नाच्या बाबतीत वाटत नाही. असं 43व्या नंबरचा क्वेश्चन आहे. 44व्या नंबरचा क्वेश्चन, नंबरचा क्वेश्चन काय, 27 8 24, 125 4 20, आणि हिथं काय येईल. आता मला सांगा, 27 हा घन आहे का 3चा घन आहे. बरं, हा कशाचा आहे, 5चा घन आहे, 5चा घन आहे, म्हणजे हिथं येणारी पण काय असली पाहिजे, घन संख्याच असली पाहिजे. 36 घन आहे का कशाचा, बघा आपल्याला घन पाळते, 2चा 8, 3चा 27, 4चा 64, म्हणजे 36 वर्ग आहे. ऑप्शन गेला. बर, 216. बर, 216 आहे का, 125 कोणाचा आहे, 5चा आहे, म्हणजे 5 पण आहे. पण 180 आहे का कोणाचा घन, नाही. 216 आहे का, आहे, 6चा आहे, 6 आहे 36, 216. बर, म्हणजे उत्तर एकतर ऑप्शन नंबर 2 येईल किंवा ऑप्शन नंबर 3 येईल. बर, काय येईल मग ह्याच्यातलं. आता त्याच्या पुढे काय लॉजिक लागतंय का, बघा हा कशाचा घन आहे, 3चा घन आहे. इथं किती दिलंय, 8. ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर ही संख्या येते का, हो येते. 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, म्हणजे 100% आपलं लॉजिक बरोबर आहे. ज्याचा घन आहे
आता सपोज इथं 5चा घन किती आहे 25, हा 5, त्याच्या खालची संख्या किती 4, मग 5 गुणिले 4 केलं 5 चोक 20, मग ते 20 इथं मांडलेले. मग अशी इथं कुठली संख्या येईल ज्यांचा गुणाकार काय येईल की 6 येईल. मग खालच्या ऑप्शनवरूनच आपल्या लक्षात येईल इथं किती येईल 216 येईल, 125 येणार नाही. कारण 216 कशाचा घन आहे 6चा घन आहे. 6 गुणिले 5 किती 6 पंचे 30, म्हणजे 100% ऑप्शन नंबर 2 ह्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. ऑप्शन नंबर 2 तुम्ही एक ऑब्झर्व करा, इथं ऑप्शन नंबर 2 उत्तर आलं, इथं ऑप्शन नंबर 2 उत्तर आलं, म्हणजे ऑप्शन नंबर 2 2 2 त्या ठिकाणी उत्तर, इथं पण ऑप्शन नंबर 2 उत्तर आलेलं आहे. म्हणजे 2 3 2 3 मॅक्सिमम राहण्याचा त्या ठिकाणी एक्झामिनर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. पंचेचाळीस नंबरचा क्वेश्चन. पंचेचाळीस नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा. रायगड, जंजिरा, प्रतापगड आणि इथं दुसरा कुठला तरी किल्ला होता, सिंहगड होता. चौथा ऑप्शन होता सिंहगड. मग कसं ओळखायचं, ह्यातला गटात न बसणारा शब्द कुठला असेल जंजिरा, ऑप्शन नंबर 2. का, कारण हा रायगड जमिनीवरचा किल्ला आहे. महाराष्ट्राची जे काही छत्रपती शिवाजी महाराजांची नंतरची राजधानी रायगड किल्ला, रायगड किल्ल्यावरती महाराजांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक केला. त्यानंतर प्रतापगड आपल्याला माहिती आहे, हा पण सातारामध्ये आहे, तिथल्या तिथंच आहे. त्याच्यानंतर सिंहगड हा पण जमिनीवरचा किल्ला आहे. पण जंजिरा हा समुद्रामधला किल्ला आहे. जर समुद्रामधला किल्ला असेल तर तोच त्या ठिकाणी काय असेल, त्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर 46 नंबरचा क्वेश्चन. 46 नंबरच्या क्वेश्चनमध्ये खालीलपैकी कोणती लीप वर्ष नाही असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे की ज्याला 4 ने भाग जातो, बघा 4 ने किंवा 400 ने किंवा 400 ने, 4 ने किंवा 400 ने भाग जातो, ती लीप वर्ष असते, ती लीप वर्ष असते. हे एकदम बेसिक आहे. हां, मग आपल्याला तुम्हाला मी एक माझ्या सगळ्या मागचे लेक्चर बघा, तुम्हाला त्या मागच्या लेक्चरवरून ट्रिक लक्षात राहील. मी कायम सांगितले की तुम्ही 2000 हे लीप वर्ष आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. किती 2000, 2000 हे लीप वर्ष आहे की तुम्ही -4 करत आला की बरोबर तुम्हाला उत्तर सापडतं. म्हणजे 2000च्या अगोदर किती असेल 1996 लीप वर्ष असणं, 96च्या अगोदर 1992 लीप वर्ष असणं, त्याच्या अगोदर 1988 लीप वर्ष असणं, त्याच्या खाली 2004 लीप वर्ष असणं, 2008 लीप वर्ष असणं, 2012 लीप वर्ष असणं. मग आता या इथं दिसतंय का तुम्हाला 2000 दिसतंय का, हे लीप वर्ष आहे. मला नाही विचारले, ऑप्शन गेला, ऑप्शन गेला. बर, इथं बघा 1600. मी काय सांगितलं, एक तर 4 न भाग जायला पाहिजे किंवा 400 न. ज्याला 4 न जाणार त्याला 400 न जाणारच जाणार. बरं, ह्याला 4 न भाग जातोय का, बघा 4 न भाग घालू, 4 1 1600. 1600ला 4 न भाग जातो का, 1600 भागिले 4, 4 1 4, 4 चोक 16, वरचे 2 शून्य, म्हणजे 100% ह्याला 4 न भाग जातो, ऑप्शन गेला. बर, 1800 का 1908, 1800, 1800ला 4 न भाग जातोय का, आपण घालवण्याचा प्रयत्न करू. 4 चोक 16, 4 चोक 16, 18 वजा 16 किती उरले, खाली उरले 2, वरून घेतला 0, वरून घेतला 0, 4 पंचे 20, 4 पंचे 20. बर, पुढं 1980. 1980, 1980ला भाग घालून बघू. 1980 भागिले 4, 4 चोक 16, 4 चोक 16, खाली किती उरले 3 उरले, वरून घेतला 8. बर, 4 8 32, 4 9 36, 4 9 36. बर, खाली किती उरले, बाकी उरले 2, बाकी उरली 2, वरून घेतला 0, वरून घेतला 0, 4 पंचे 4 पंचे 20, खाली उरले बाकी उरले 0. म्हणजे आता बघा इथं 1800 का किती ह्याच्यावरून वाद झाला. मग आता ह्या ठिकाणी हे लॉजिक कामी येतं बरं का. हे
की ती जी काय पूर्ण संख्या असते त्या पूर्ण संख्येला, म्हणजे जसं ही 1600 आहे, 1800 आहे, मग ह्या 1600 की 1800 मध्ये उत्तरे एवढं तर ऑप्शनवरून करायला पाहिजे होतं. मग 4 तर दोघांना पण भाग जातोय ना, कारण 4ला मी तुम्हाला जाणून बुजून भाग घालून दाखवला. कारण 4 जर ह्याला भागलं तर 4 चौक 16, खाली उरले 2, वरून घेतला 0, 4 25 भाग जातोय. पण अशा वेळी 4 भागायचं नसतं. जे मोठी म्हणजे शतकातली वर्ष असतात त्याला नेहमी 400 भागायचं असतं. किती? 400. ज्यावेळेस आपण 4 भागतो ना त्यावेळेस नेहमी शेवटच्या 2 अंकाला त्या ठिकाणी भागायचं असतं. बघा, शेवटच्या 2 अंकाला त्या ठिकाणी भागायचं असतं. शेवटच्या 2 अंकाला त्या ठिकाणी भागलं की उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतं. मी तरी ऑप्शन एकदा तुम्हाला चेक करून करेक्ट सांगतो, कारण कुठं प्रिंटिंग मिस्टेक नसावी. 46 बरोबर आहेत. 1680. आता 80 ह्यातले शेवटचे जर 2 डिजिट घेतले 80, तर 80ला 4 भाग जातोय का? 80 भागिले 4 केलं तर 20 चौक 80, म्हणजे ह्याला भाग जातोय. मग ज्यावेळेस अशी पूर्ण संख्या येतात, म्हणजे 1600 की 1800, बघा 1600 की 1800 अशासारखे जर कन्फ्युजन त्या ठिकाणी जर झाले तर बघा 1600 आणि 1800, बघा सेम सेम ऑप्शन दिसतात. काय करायचं? ह्याला भागिले 4 नाही तर याला भागिले किती करायचं असतं? भागिले 400 करायचं असतं. किती? 400. मग 400 ने भागल्यानंतर बघा ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. सेम ह्याला 400 ने भागा, बघा 400, ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. इथं किती उरला? 4. 4 चौक 16, इथं निशेष भाग गेला, म्हणजे बाकी शून्य राहिली. म्हणजे 16 हे 1600 लीप वर्ष आहे. इथं 80ला पूर्ण भाग जातो, हे ही लीप वर्ष आहे. मग आता इथं बघा 4 1800ला 400 भागल्यानंतर इथं किती उरलं? एवढंच उरलं, 18 भागिले 4. 18 भागिले 4, 4 चौक 16, बाकी किती उरले? 2. म्हणजे 100% 1800 ही लीप वर्ष नाही. 1800 ही लीप वर्ष नाही. म्हणजे त्यांनी अशा कन्सेप्टवर क्वेश्चन विचारला की बाबा असे अंक फ्रेम केले की ज्या सगळ्यांना 4 भाग जातोय. मी जाणून बुजून तुम्हाला त्या ठिकाणी भाग देऊन घालवले, कारण इथं हे लॉजिक विसरता कामा नये. 4 किंवा 400 जे मोठ्या संख्या असतात, पूर्ण संख्या असतात, त्याला 400नच भाग घालवायचा असतो, 4 घालवायचा नाही. 4 घालवायचा नाही, 400नच त्या ठिकाणी भाग गेला पाहिजे. ओके, पुढं 47 नंबरचा क्वेश्चन. बेसिक क्वेश्चन होता, फक्त थोडा समजून घेणं त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये गरजेची गोष्ट होती. बघा काय क्वेश्चन दिलाय 47 नंबरचा. खालील शब्दांच्या योग्य क्रमवार मांडणी करणारा पर्याय निवडा. बघा, खालील शब्दांचा योग्य क्रमवारीनं म्हणजे क्रमवारी शब्दांची योग्य आली पाहिजे. पाऊस, मान्सून, बचाव, पूर, निवारा आणि सुटका. मला सांगा, सगळ्यात सुरुवातीला आपण काय म्हणतो? यार मान्सून आला, मान्सून आला. मान्सून ज्यावेळेस भारतामध्ये येतो त्यावेळेस भारतामध्ये काय येतो? पाऊस येतो. बघा, आपण काय म्हणतो? मान्सून आता केरळच्या किनारपट्टीवरती थडकला, 8 दिवसांमध्ये मान्सून मुंबईमध्ये दाखल होणार. मान्सून येणार म्हणजेच काय येणार? पाऊस येणार. म्हणजे 1 नंबरला काय पाहिजे? मान्सून पाहिजे. 2 नंबरला मान्सून आला की काय येणार आहे? पाऊस येणार आहे. बघा, पाऊस आला की त्याच्यानंतर पुढचं काय होणार आहे? अगोदर बचाव करावा लागेल का पूर येईल? पूर अगोदर येईल. बघा, 1 नंबरला मान्सून येणार. मान्सून आल्यानंतर त्या ठिकाणी धो-धो पाऊस पडणार. धो-धो पाऊस पडल्यानंतर पूर येणार. पूर आल्यानंतर बचाव कार्याची मोहीम करावी लागणार, म्हणजे 4 नंबरला बचाव कार्य होणार. बचाव कार्य केल्यानंतर नागरिकांची त्या पुरातून काय होणार? सुटका होणार. म्हणजे 5 नंबरला सुटका पाहिजे. आणि 6 नंबरला एकदा का त्यांची सुटका झाली की परत त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी लागणार. म्हणजे लास्टला काय पाहिजे? निवारा पाहिजे. म्हणजे 1 नंबरला मान्सून पाहिजे. एकच ऑप्शन त्यांनी ऑप्शन नंबर ब असा दिला होता की तो या ठिकाणी 1 नंबरला होता. बाकीकडे सगळीकडे अ आहे, अ आहे, अ आहे. म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता बघा, अजूनही तुम्हाला लास्टला मी काय सांगितलं? लास्टला त्यांच्या निवाऱ्याची सोय कधी? सुटक्यानंतर. आपण बघा, आपण काय म्हणतो की पुरात जे काय पुरातून नागरिकांची सुटका केली
आणि सुटका केल्यानंतर त्यांची सुरक्षित ठिकाणी काय केलेली व्यवस्था केलेली किंवा त्यांची सुरक्षित ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवण्यात आले, म्हणजे एका सुरक्षित ठिकाणी त्यांना काय करण्यात आले, त्या नागरिकांना निवारा देण्यात आलेला आहे. म्हणजे निवारा हा लास्ट ऑप्शनला पाहिजे, हा नसता ई असलेला एकाच ठिकाणी हितही आहे, हित हा ई सुटकेचा आहे, हा ई सुटकेचा आहे, हा ई सुटकेचा आहे, याच्यावरून पण हे ऑप्शन गेले असते. ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं उत्तर राहिलं असतं. आणि मी तुम्हाला फळ्यावरती तर बोर्डवरती क्रम सांगितलं की कसा असेल. मान्सून असेल, मान्सून आल्यावरती पाऊस येईल, पाऊस पडल्यानंतर पूर येईल, पूर आल्यानंतर त्यांची बचाव नागरिकांचा करावा लागेल, बचाव करण्यासाठी बचाव केल्यानंतर त्यांची सुटका होईल आणि सुटका केल्यानंतर त्यांची सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी निवाऱ्याची सोय करावी लागणार आहे. हाच क्रम त्या ठिकाणी योग्य आहे. फक्त क्रमानं फक्त शांत डोक्यानं हा क्वेश्चन त्या ठिकाणी हँडल करायचा होता. पुढचा क्वेश्चन 48 नंबरचा. बघा, काल गुरुवार होता. बर, काल गुरुवार होता, उद्या 15 तारीख आहे. बर, तर पुढच्या शनिवारी कोणती तारीख येईल? काल गुरुवार होता, आपल्याला माहिती आहे, आपण लिहून घ्यायचं. आजच्या नंतर काय येतो? उद्या. आणि आजच्या अगोदर काय असतो? काल असतो. झालं. फोकस कुठं पाहिजे? आजवरती पाहिजे. आजवरती फोकस ठेवायचा. आजवरती फोकस राहिला की 100% तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर येणार. आजवरती फोकस ठेवला की तुम्हाला उत्तर येणार, कारण आजच्या अगोदरचा दिवस कुठला आहे? कालचा आहे. बघा, आजच्या अगोदरचा दिवस कुठला आहे? कालचा आहे. आणि त्याच्यानंतर उद्या असणार. बरं, काय म्हणते? काल गुरुवार होता. जर काल इथं गुरुवार होता तर आज कुठला असेल? शुक्रवार असेल. आणि उद्या कुठला असेल? शनिवार असेल. उद्या कुठला वार असेल? शनिवार असेल. एवढं समजणं गरजेची गोष्ट होती. बघा, आजच्या अगोदर काय आहे? काल आहे. आजच्या नंतर काय आहे? उद्या आहे. ही डोक्यात ठेवायचं. बरं, त्यांनी काय दिले? काल गुरुवार होता. काल गुरुवार होता म्हणजे आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे. बरं, पुढं काय म्हणते? उद्या 15 तारीख आहे. उद्या किती आहे? उद्याला असणार आहे 15 तारीख. उद्याला किती तारीख आहे? उद्याला आहे 15 तारीख. मग 15 तारीख जर आहे, ह्याच्या अगोदर किती असणार आहे? 14 असणार. ह्याच्या अगोदर किती असणार आहे? 13 असणार आहे. बरं, उद्याला 15 तारीख आहे, तर त्यांनी विचारले की त्याच्यानंतर येणारी शनिवारी येणारी तारीख किती असते? हिथं शनिवार कधी आलाय? हिथं आलाय. हिथं शनिवार उद्याला आहे. शनिवारी तारीख किती आहे? 15. आणि आपल्याला माहिती आहे की कुठल्याही वाराचं रिपिटेशन कधी होतं? +7 केल्यानंतर. म्हणजे +7 केलं तारखेमध्ये. बघा, तारखेमध्ये +7 केलं की काय येतं आपल्याला? तोच वार पुन्हा येतो. तोच वार पुन्हा येतो. ही लाईन लक्षात ठेवायची किंवा लिहून ठेवायची. तोच वार जर मला पुन्हा पाहिजे असेल तर त्या तारखेमध्ये काय करायचं? +7 करायचं. मग 22 + 7 मिळवले तर उत्तर किती येईल? 15 + 7 एकत्र मिळवले तर उत्तर किती येईल? 22 येईल. म्हणजे 22 हे या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 2 उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 2 22 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न. हं. 49 नंबरचा प्रश्न नातेसंबंधाचा प्रश्न आहे. सुशीला विनास म्हणाली. कोण म्हणाली? सुशीला म्हणाली. कोणाला म्हणाली? विनाला म्हणाली. काय म्हणाली? तू म्हणजे कोण? विना. तू माझ्या सुनेची मुलगी आहेस. बर, म्हणजे काय करावं लागेल? मला एवढं लक्षात ठेवायला, सुरुवातीला कोण येईल? सुशीला. सुरुवातीला कोण येईल? सुशीला. बर, सुशीला काय म्हणते? सुशीला विनास म्हणाली, तू म्हणजे कोण? विना. माझ्या सुनेची मुलगी. म्हणजे सुशीलाची खाली काय येणार? सुशीलाची सून येणार. सुशीलाची कोण येणार? सून. आणि ह्या सुनेला काय आहे? मुलगी आहे. आणि ती मुलगी कोण आहे? विना आहे.
ती मुलगी कोण आहे? वीणा आहे. ती मुलगी आहे वीणा. बर, तर सुशीला ही वीणाची कोण? सुशीला ही वीणाची कोण? मग बघा, सुशीलाची सून, सुशीलाची सून म्हणजे सुशीलाची सून होते त्याच्याच अर्थी. बघा, हिचा पती, हिचा कोण असणार? मुलगा असणार. कोण असणार? मुलगा असणार. आणि ह्याचीच ही कोण आहे? वीणा ही काय आहे? मुलगी आहे. वीणा कोण आहे? मुलगी आहे. म्हणजे 100% सुशीला कोण झाली? सुशीला ही आजी झाली. सुशीला ही आजी झाली. मग विचारले काय? आपल्याला विचारलंय सुशीला ही वीणाची कोण? आजी. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर राहील आजी. सुशीला कोण असणार आहे? वीणाची आजी असणार आहे. आले लक्षात? फक्त चार्ट व्यवस्थित पद्धतीने जर सगळा काढला असता तरी देखील त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं. सुशीला, सुशीलाची सून आणि ही मुलगी. आपण बघा की आपली आजी ही आपल्या आईची कोण आहे? आपली आजी आपल्या आईची कोण आहे? सासू आहे. म्हणजेच आपली आई ही आपल्या आजीची सून आहे. बघा, आपली आई ही आपल्या आजीची सून आहे. आणि आपण मग काय झालं? नात झालो त्याचं, किंवा नात किंवा म्हणजे नात झालं. पुढं 50 नंबर. पुढं 50 नंबर. एका बुद्धिबळ खेळाच्या सामन्यामध्ये 6 खेळाडू प्रत्येक खेळाडू बरोबर केवळ एकदाच खेळणार आहेत. किती? फक्त एकदाच खेळणार आहे. म्हणजे सेम ऑलरेडी रिपीट आहे, PYQ आहे, सेम पॅटर्न आहे. फक्त इथं क्रिकेटच्या ऐवजी खेळ बदलला आहे. हॉकी देणार, काही देणार, कुठलंही खेळाचं नाव त्या ठिकाणी बदलून देऊ शकतात. एका बुद्धिबळ खेळाच्या सामन्यामध्ये 6 खेळाडू प्रत्येक खेळाडू बरोबर केवळ एकदाच खेळणार आहेत. तर त्या सामन्यामध्ये किती खेळ होतील? सगळ्यांना माहिती आहे. किती खेळाडू आहे? 6 वजा 7 ने एक खेळाडू वजा करायचा. किती झाले? 5 भागिले 2 आणि ह्याला कशाने गुणायचं? 6 ने गुणायचं. n इंटू n मायनस 1 भागिले 2 असा फॉर्म्युला तो असतो. बघा, किती सामने होतील, एकूण किती सामने होतील ह्याचा फॉर्म्युला काय असतो? n इंटू n मायनस 1 भागिले 2. मग n किती आहे या ठिकाणी? n आहे 6. त्यातनं n मायनस 1 केला, n मायनस 1 इथं आलं 5, n मायनस 1. थोडे माझ्याकडून थोडा फॉर्म्युला चुकला. ह्या फॉर्म्युल्यावरून टाका, ह्या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका. n किती आहे? 6. n म्हणजे काय? खेळाडू किती आहेत? एकूण आहेत 6 खेळाडू आहेत. कंसामध्ये 6 वजा 1 भागिले 2. बघा, भागिले 2. 6 गुणुले 7 ने 1 गेला, 5 राहिला. 6 गुणुले 5 भागिले 2. बे के बे, बेत्रिक 6, 3 5 15. त्या ठिकाणी 15 किती? 15 त्या ठिकाणी सामने होतील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जे आपले बुद्धिमापनचे क्वेश्चन आहेत त्याच्यानंतर 51 नंबरला त्या ठिकाणी गणिताचे क्वेश्चन आहेत. आता बुद्धिमापनचे आपले साधारणतः 2 व्हिडिओमध्ये 12-13 ह्या हिशोबाने क्वेश्चन सगळे कव्हर झालेले आहेत. बुद्धिमापनचा त्या ठिकाणी पोर्शन संपलेला आहे. म्हणजे आपले जीके झालं, जीके नंतर मराठीचे 2 लेक्चर झालेत, नंतर बुद्धिमापनचे 2 झाले. इन डिटेल आपण एकदम सावकाश पद्धतीने तुम्हाला कसं समजेल या हिशोबाने घेतलेलं आहे. ओके, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुमचे जे विद्यार्थी मित्र मुंबईला फॉर्म भरत असतील त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाची गणित आहेत, खूप महत्त्वाचं, कारण ह्याच्या बेसिसवरती येण्याचे चान्सेस आहेत. मीरा भाईंदरचा पेपर बघायचा, नवी मुंबईचा पेपर बघायचे, मागचे ह्याचे 2 बघायचे आणि मागचे सलग मुंबईचे 3 बघायचे. मुंबईचा 2023चा सगळ्यात पहिल्यांदा बघायचा, त्यानंतर 21चा बघायचा आणि त्याच्या अगोदरचा, असे रिसेंटली झालेले आत्ता ह्याच्यावरतीच पेपर बेस असणार आहे. त्याच्यामुळे मागचे पेपर हे तुम्हाला मार्क्स देण्यासाठी अत्यंतिक आवश्यक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, ऑलिम्पिक, T20 सगळ्यात महत्त्वाचे पुरस्कार जे पहिलं आहे तेवढं सगळं करून जायचं. कारण आता अगदी
काल मनू भाकरला ब्रॉन्झ भेटलेलं आहे, कांस्य पदक भेटलेलं आहे, ते देखील क्वेश्चन विचारू शकता. किती मीटर भेटलेलं आहे? 10 मीटर. 10 मीटरला महत्त्वाचं आहे. 8 मीटर विचारते, खाली किती मीटरमध्ये भेटलेले. मनू भाकर ही नेमबाजी कशामध्ये, कुठल्या खेळाशी संबंधित? नेमबाजीच्या संदर्भात आहे. ओके, मनू भाकर नेमबाजीच्या संबंधात आहे. 10 मीटरमध्ये भेटले. कुठलं पदक भेटलेले? तर कांस्य पदक भेटलेले. झाले, सगळे तयार झाले. कुठं होते ऑलिम्पिक? पॅरिस इथं होते. कुठल्या नदीमध्ये झालं? सीन या नदीच्या ह्याच्यामध्ये झालं. असं थोडं करंटला धरून, करंटला अपडेट ठेवून ते 2-3 क्वेश्चन करायचे. मुंबईच्या रिलेटेड असणारे सगळे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित केले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे लेक्चर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.